नमस्कार. बाजारात गाजरांचा सीझन आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर मग बनवायला घेतला गाजरचा हलवा. मस्तपैकी सालं सोलून गाजराचा कीस काढून घेतला. कुकरमध्ये 2 मोठे चमचे तूप गरम केलं. त्यामध्ये सगळा तो कीस जो आहे तो घालून घेतला. थोडासा वरखाली करून ढवळून घेतला आणि त्यानंतर पाणी वगैरे त्यात काहीच ॲड केलेलं नाही आहे. फक्त तुपामध्ये कीस घालून ढवळून घेतला आणि कुकरचं झाकण लावलं. 2 शिट्या करून घेतल्या. एकीकडे दूध तापवत ठेवलं आणि ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. 2 शिट्या झाल्यानंतर बघितलं गाजराचा कीस कसा म्हणजे पाणी त्यातलं आळलं होतं, आटलं होतं. तर पुन्हा एकदा गॅसवरती ठेवला कुकर आणि त्यामध्ये मग दूध ॲड केलं. दूध शक्यतो ना आटवून घ्या, ठीक आहे, म्हणजे साखर तितकीशी लागत नाही. आणि हा मी गूळ आणि साखर दोन्ही घालून केलेला आहे. तर दूध ॲड केल्यानंतर मी थोडासा खवा त्याच्यामध्ये ॲड केला आणि मग ड्रायफ्रूट्स पण ॲड केले आणि गूळ आणि साखर मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही ॲड केलं होतं. सुंठ आणि वेलचीची पूड घातली आणि जरासा अजून आटवून घेतला आणि गाजरचा हलवा रेडी. थँक्यू सो मच. नमस्कार. बाजारात गाजरांचा सीझन आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर मग बनवायला घेतला गाजरचा हलवा. मस्तपैकी सालं सोलून गाजराचा कीस काढून घेतला. कुकरमध्ये 2 मोठे चमचे तूप गरम केलं. त्यामध्ये सगळा तो कीस जो आहे तो घालून घेतला. थोडासा वरखाली करून ढवळून घेतला आणि त्यानंतर पाणी वगैरे त्यात काहीच ॲड केलेलं नाही आहे. फक्त तुपामध्ये कीस घालून ढवळून घेतला आणि कुकरचं झाकण लावलं. 2 शिट्या करून घेतल्या. एकीकडे दूध तापवत ठेवलं आणि ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. 2 शिट्या झाल्यानंतर बघितलं गाजराचा कीस कसा म्हणजे पाणी त्यातलं आळलं होतं, आटलं होतं. तर पुन्हा एकदा गॅसवरती ठेवला कुकर आणि त्यामध्ये मग दूध ॲड केलं. दूध शक्यतो ना आटवून घ्या, ठीक आहे, म्हणजे साखर तितकीशी लागत नाही. आणि हा मी गूळ आणि साखर दोन्ही घालून केलेला आहे. तर दूध ॲड केल्यानंतर मी थोडासा खवा त्याच्यामध्ये ॲड केला आणि मग ड्रायफ्रूट्स पण ॲड केले आणि गूळ आणि साखर मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही ॲड केलं होतं. सुंठ आणि वेलचीची पूड घातली आणि जरासा अजून आटवून घेतला आणि गाजरचा हलवा रेडी. थँक्यू सो मच.